छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक। कोरटकरला घेऊन पोलीस कोल्हापूरमध्ये दाखल, आज कोर्टात हजर करणार। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत म्हणून युती तुटली। 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून बसले। युती तुटण्याचं कारण सांगताना फडणवीसांची ठाकरेंवर टीका। शिवसेना भाजप युती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमुळेच तुटली, मात्र देवेंद्र फडणवीस युती कायम राहावी या मताचे होते, संजय राऊतांचा दावा। 2014 मध्ये शिवसेना कौरवांसारखी वागल्याच्या आरोपांना राऊतांचा प्रत्युत्तर। कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांची कामराला चौकशीची नोटीस, तर आपण कुठेही लपलो नाही आणि माफीही मागणार नाही, कुणाल कामराचं अधिकृत स्टेटमेंट। कामरावर कारवाई ही औरंगजेबाची प्रवृत्ती, कॉमेडियन कुणाल कामरासाठी संजय राऊतांची बॅटिंग। औरंगजेब मंदिरं तोडायचा तर ही लोक स्टुडिओ तोडतात, कामरा काहीच चुकीचं बोलत नसल्याचा राऊतांचा दावा। उपमुख्यमंत्री शिंदेंचं विडंबन करणाऱ्या कुणाल कामराविरोधात सत्ताधारी आक्रमक, स्टँडअप कॉमेडी झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड, त्या तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर। खरे दंगेखोर चिथावणीखोर तर मंत्रिमंडळातच, मुख्यमंत्री त्यांना सोबत घेऊन फिरतात। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल, धनंजय मुंडेंविरोधात पुरावे पत्रकारांकडेच मागण्याचाही अग्रलेखात समाचार। नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरील कारवाईला कोर्टाची स्थगिती। सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचं उल्लंघन केल्याची फहीम खानच्या आईची याचिका, तर जामिनासाठी फहीम खानचा कोर्टात अर्ज। बीड पोलिसांकडून सतीश भोसलेची शाही बडदास्त, जेलबाहेर बिर्याणीवर ताव आणि परिवाराला भेटण्याची मुभा। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर 2 पोलीस निलंबित, तर चकलांबा पीआय शोकॉज। धारावीमध्ये सिलेंडरनं भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाकडून 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र अवैध पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर। मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भातील बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने, दोघांची सूचक देहबोली कॅमेऱ्यात कैद। सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन, 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार।